नाही, कसं आहे, आता मी स्वतःच्या कामाची कौतुक करण्यामध्ये मला पटणार नाही. परंतु जी काही कामं केलेत आतापर्यंत तर त्याचा रिस्पॉन्स मला बऱ्यापैकी मिळालेला आहे. नाही ना, दिलासा 100% आहे. कारण तुम्ही पाहिलात तर याच्या मागे आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा देखील खूप चांगला सपोर्ट आहे. राहिलाच विषय तर त्या दुर्घटनेचा, तर ती अतिशय गंभीर बाब आहे आणि ह्या मागे विचार करण्याची खूप जास्त गरज आहे. आम्हा मूर्तिकारांना देखील, मंडळांना देखील. गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू झालेली आहे आणि चिंचपोकीच्या चिंतामणीचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. यंदाच्या उत्सवात मुख्य आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे मूर्तीची भव्य संकल्पना. आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मूर्तिकार सिद्धेश दिघोळे चिंतामणीची मूर्ती साकारणार असून आपल्या सोबत आहेत. यंदा तिरुपती बालाजीच्या रूपात आपल्याला चिंचपोकीचा चिंतामणी दिसणार आहे. सिद्धेश, तुझं खूप खूप स्वागत आहे प्रहार न्यूज लाईन मध्ये. गेल्या वर्षी पहिलंच वर्ष होतं आणि इतक्या प्रतिसादानंतर हे दुसरं वर्ष आहे. तिरुपती बालाजी ही संकल्पना घेऊन येत आहेस, काय खास असणार आहे, कसं वाटतंय दुसरं वर्ष आहे? नाही, कसं आहे की गेल्या वर्षी प्रमाणेच यंदालाही काय, ऍक्च्युअली गेल्या वर्षी मला थोडा टाइम कमी मिळाला होता काम करायला आणि यंदाला मी आधीपासूनच प्रिपेअर्ड होतो आणि माझी सगळी तयारी मी त्या टाइमापासूनच केलेली आहे. आता जे काय उर्वरित आहे ते काम आता शेवटच्या टप्प्यापर्यंत चालू आहे ऍक्च्युअली. आणि कामाचा मध्य असल्यामुळे ती धावपळ असते कामाची आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. आता 29 तारखेपर्यंत मूर्ती पूर्ण होईल आणि आपल्या मंडपामध्ये आगमनाला निघेल. गेल्या वर्षी थोडस तरी दडपण होतं, पण या वर्षी जबाबदारी वाढली असं म्हणू शकतो. नाही, जबाबदारी वर्षानुवर्ष वाढत असते. कारण कसं आहे, दडपण म्हणायला गेलं तर ते माझं पहिलं वर्ष माझं स्वतःचं असल्यामुळे होतं. याच्या आधी देखील मी चिंचपोकीच्या गणपतीवरती काम केलेलं आहे, पेंटिंग केलेली आहे, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. परत त्याच्यानंतर इतरत्र मंडळांवर सुद्धा. परंतु ते एक बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडिया वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे एक दडपण निश्चितच असतं, आपण किती नाही म्हटलं तरी. यंदालाही थोडंफार आहे, परंतु यंदाला मी प्रिपेअर्ड आहे. म्हणजे आधीपासूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी करून ठेवलेली आहे आणि जी माझी खूप जास्त धावपळ गेल्या वर्षी झाली होती ती यंदाला नाही होणार. यंदाची मूर्ती तिरुपती बालाजी अशी संकल्पना आहे, तशी कोणती गोष्ट आहे जी तुला जास्त मेहनत घ्यावी लागली आहे आणि तू घेतली आहेस मेहनत, असं तुला स्वतःहून मनाने वाटतंय? नाही, कसं आहे की मेहनत बघायला गेलं तर मग त्यामध्ये प्रत्येक गोष्टी असतात आणि त्याच्यानंतर मग तो चिंतामणी हे नाव असल्यामुळे देखील त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी. परत त्याच्यानंतर मग मूर्तिकाराचं देखील अस्तित्व त्याच्यातून साध्य होत असतं. प्रत्येक मूर्तिकाराकडे अशी मूर्ती असते ज्याच्यावरती तो जीव ओतून काम करत असतो. माझ्याकडेही आहे. तर त्याच पद्धतीने जेवढी मेहनत आम्ही त्याच्यावरती घेऊ शकू, आमचा 100% प्रयत्न आम्ही जेवढे करू शकू तेवढे आपण करायचा प्रयत्न या टायमाला करतो. यंदाची मूर्ती बघता तुला असं कुठलं वाटतं की म्हणजे स्वतः मूर्ती बघून की अरे वा, मी मस्त काम केलंय, हे मस्त जमलंय मला, असं कोणतं काम आहे जे तुला स्वतःला आवडलं? नाही, कसं आहे, आता मी स्वतःच्या कामाची कौतुक करण्यामध्ये मला पटणार नाही. परंतु जी काही कामं केलेत आतापर्यंत तर त्याचा रिस्पॉन्स मला बऱ्यापैकी मिळालेला आहे. काही गोष्टी असतात ज्या राहून जातात, ते देखील मी मान्य करतो. परंतु जी काही कामं होतील ती आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. वेळेअभावी किंवा एखाद्या गोष्टीच्या आपण बोलतो ना की सुचत नाही कधीतरी असं नाही, तर त्यामुळे कदाचित त्या गोष्टी राहून जात असतील. परंतु जेवढं पूर्ण करता येईल तेवढ्या गोष्टी आम्ही आतापर्यंत कामामध्ये केलेल्या आहेत. आता मेन मुद्दा आहे पीओपीचा. गेल्या वर्षी 6 फुटाच्या वरती तुम्हाला नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याला दिलेली, या वर्षी ही न्यायालयाचा हाच निर्णय आहे, तर कुठेतरी दिलासा आहे की पुढच्या वर्षीची वाट बघताय? नाही, दिलासा 100% आहे. कारण तुम्ही पाहिलात तर याच्या मागे आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा देखील खूप चांगला सपोर्ट आहे आणि खास करून आमच्या सगळ्यांच्या मूर्तिकारांचे ऍक्च्युअली लाडके म्हणाल तर आशिषजी शेलार आहेत. तर ते आपले सांस्कृतिक मंत्री आहेत आणि त्यांचा यामध्ये खूप मोठा हातभार आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्याने त्याचा पाठपुरावा केलाय त्यांनी. आणि लास्ट इयरला जी इंटरिम ऑर्डर आम्हाला दिली होती जुलैला, ती यंदाला देखील कंटिन्यू करण्यात येत आहे. परंतु आम्हाला बनवण्याची परमिशन आधीपासून होती. विसर्जनाचा मुद्दा होता, तो तात्काळ होता मार्च पासून, तो देखील यंदाला मार्गी लागलेला आहे. तर यापुढे देखील त्याच गोष्टी होतील अशी आमची आशा आहे. आणि त्याच पद्धतीने आम्ही देखील समजा जर काही आपण बोलतो ना की न्यायालयीन प्रविष्ट समजा जर कुठल्या गोष्टी करायला लागल्या तर आम्ही गेल्या वर्षी देखील धावपळ केली होती. यंदाला वेळेअभावी आमचं काम जास्त असल्यामुळे मी काही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकलो नाही. परंतु आमचे सवंगडी होते, मित्र होते मूर्तिकार, त्यांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यातून हा निर्णय यंदाला काढला. बुलेश्वरच्या राजाची जी दुर्घटना घडली ती अतिशय गंभीर आहे. पण एक मूर्तिकार म्हणून मी तुला हा प्रश्न विचारेन की
कार्यकर्त्यांनी केलेला हट्ट कुठेतरी मध्ये आलाय असं वाटतंय तुला? नाही, त्यामध्ये बघा कसं आहे, मी कोणालाच ब्लेम करू शकत नाही. ना कार्यकर्त्यांना ब्लेम करू शकतो, ना मूर्तीकाराला ब्लेम करू शकतो, कारण मला त्या मागची पार्श्वभूमी पूर्णतः माहीत नाही. आणि राहिलाच विषय तर त्या दुर्घटनेचा, तर ती अतिशय गंभीर बाब आहे आणि ह्या मागे विचार करण्याची खूप जास्त गरज आहे आम्हा मूर्तीकारांना देखील, मंडळांना देखील. आणि याच्यावरती एखादा ठोस निर्णय किंवा याच्यावरती ठोस ऍक्शन किंवा याच्यावरती एखादी ठोस भूमिका आमच्या सोबतच समजा सरकारने वगैरे घेतली तर कदाचित या गोष्टी भविष्यात होणार नाही, त्याची निश्चितच काळजी घेतली जाईल. ही सिच्युएशन पाहता, ही घटना पाहता सर्व मंडळांनी मूर्तीकारांचा सल्ला घ्यावा हे कितपत म्हणजे वाटतं? मूर्तिकारांचा 100% बघा कसं आहे, कुठलीही मूर्ती बनत असताना मूर्तिकाराच्या सल्ल्याशिवाय बनत नसते किंवा मूर्तिकाराला न सांगितल्याशिवाय बनत नसते. परंतु ह्याच्या मागे एखादी स्टॅट्युटरी गोष्ट जर समजा आली किंवा स्पष्टच सांगतो मी, हाईट रेस्ट्रिक्शन आले तर कदाचित या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. कारण कसं आहे बघा, उत्सवाची ओळखच आपल्या उंचीची आहे, परंतु त्याला देखील एखादी मर्यादा असावी, हे माझं देखील तितकंच म्हणणं आहे. मी स्वतः देखील एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या आहेत, परंतु उद्या जर तशी वेळ आहे तर मी स्वतः देखील तयार आहे या सगळ्या गोष्टी करायला. धन्यवाद सिद्धेश, खूप खूप धन्यवाद. चिंचपोकीचा चिंतामणी अवघ्या काही दिवसांवर येणार आहे, आगमन त्याचं आहे आणि तिरुपती बालाजी ही संकल्पना, हे रूप त्याचं साकारलेलं भाविकांना पाहायला मिळणार आहे. सिद्धेश दिघोळे यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. कॅमेरामॅन साक्षी खाडेसह मी प्राची शिरकर, प्रहार, मुंबई.